तर आज आमच्याकडे खूप पाऊस झाला आहे आणि तरी बघा तर भरपूर पाऊस झाला आहे आणि खूप थंडी पण वाजते कारण की सगळीकडं पाऊस पडल्यानंतर असं गारवा वाटतो आणि खूप थंडी वाजते. चिनूला वर येऊन बघितलं तर तिला खूप थंडी वाजत होती. मग तिला चौकीन आधी साडी गुंडाळून घेतली पिंजऱ्याला, वरून मी ब्लँकेट टाकलं आहे. आता मस्त सून झोपली आहे. एकदम मस्त गार झोपली आहे आणि केव्हापासून दुपारपासून पाऊस चालू होता तसे ती झोपेलच नव्हती. मग आता मस्त ती गार झोपली आहे आणि तिला मग वर आल्यानंतर तिला थंडी वाजत होती. मग तिला जवळ घेतली आणि थोडेसे तिचे लाड केले आणि मग पिंजऱ्यात पूर्ण गुंडाळून टाकून दिले. तर तिला असं मोकळं तर आवडतच नाही. जास्त थंडी पण सहन होत नाही आणि जास्त गरमी पण सहन होत नाही. त्याच्यामुळे तिला खूप गरमी व्हायची, म्हणून तिला आम्ही इकडं आणून हवेत कूलर बिलर लावून वर ठेवायचं. पण आता पाऊस पडला आज, खूप दिवसानंतर आज पाऊस पडला. तर आज तिला थंडी वाजते पावसामुळं. मग आज दिली तिला पिंजऱ्यात कैद करून आणि तिला इतकं आवडलं आहे. सगळीकडून पॅक केलं ना, मस्त गार झोपली आहे. आणि आमचा चिटू आहे तिकडच्या रूममध्ये. चिटू काय बाहेर निघायचं नाव घेत नाही त्या रूममध्ये. तो रूम खूप आवडतो त्याला. बाहेर त्याला जबरदस्ती काढावं तरी त्या रूममधून निघत नाही. थोडंसं खेळल वा त्याला मी काढायचा प्रयत्न केला, पण तो काही निघला नाही. मग त्याला त्या रूममध्ये पॅक करून दिला आणि चिनूला इकडं आणला. झालं तो पण निघला नाही. नाहीतर आज पावसाचा तो पूर्ण चिखलाने भरूनच गेला असता. आणि तुमच्याकडे पण पाऊस झाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा पावसाचं वातावरण खूप आहे इकडं आणि अजून पण झिमझिम पाऊस चालूच आहे. तर चिटू बघा कसा. चिटू कशा पाहत होते चिटू तू? हा ओ चिनूला आणू? हा आणते चिनूला आणते. हा तुझ्या सोबत बैस, तू घेऊन येते. चिनू झोपली आता. हा हो झोपा, तुम्ही बी झोपा, आराम करा. हा चिनू उठली का घेऊन येते. हा चिनू उठल्यावर आणते, बैस शांत. हा हा चिनू उठली का आणते, झोप. ओ का झोपा. चिनू पण झोपली आहे. गपचिप बैस. तवा निघ म्हणला तवा निघला नाही आणि आता म्याव म्याव करून राहिला भामटा कोला. हा भामटा कोला आहे तू नका. तवा जबरदस्तीनं काढाव, निघत नाही. मध्येच राहू दे, मला मध्येच राहू दे. असा चिकू आहे आमचा. आणि हा नकटू मस्त गाढ झोपलाय. ह्या नकटूला काही गम नाही, पस्तावा नाही.